पाहुयात पुढची बातमी। साता समुद्रापार सुरू असलेल्या आखाती देशातील युद्धाची काळी छाया अनेक खाद्यपदार्थांवर पडली आहे। व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा ठप्प झालाय, त्यामुळे राज्यातील अनेक हॉटेल्स बंद झाली आहेत। अनेकांनी आपला मेन्यू कमी केलाय, काहींनी पदार्थांच्या किमती वाढवल्यात। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेलमध्ये आता चुली आणि कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक केला जातोय, त्यामध्ये सरपण कोळसाही महागलाय। अशावेळी स्टॉल आणि हॉटेलमध्ये मिळणारा नाश्ता महागलेला आहे। मग तो वडापाव, भजीपाव असो किंवा पोहे। एवढंच काय तर शेगावची प्रसिद्ध कचोरीचे दर सुद्धा वाढलेले आहेत। दरम्यान दरवाढीच्या मेन्यू कार्डवर एक नजर टाकूयात। कशा पद्धतीने हे दर वाढलेले आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वडापावचे जुने दर आपण बघितले तर 20 रुपयांपर्यंत मिळत होता, मात्र वाढीव दर आता इंधन टंचाईच्या काळामध्ये 25 रुपये प्लेट इतका झालेला आहे। त्याच्यानंतर आपण समोस्याचे जुने दर बघितले तर 18 रुपये प्लेट इतका दर होता, मात्र आता त्याच्यामध्ये वाढ झाली आहे 5 रुपयांची आणि 23 रुपये पर प्लेट समोसा झालेला आहे। भजी पाव जुने दर होते 20 रुपये पर प्लेट, मात्र आता इंधन टंचाईमुळे 25 रुपये पर प्लेट इतकी दरवाढ झालेली आहे। त्याच्यानंतर पोहे जुने दर 20 रुपये पर प्लेट, पण आता वाढीव दर आहेत 25 रुपये पर प्लेट, म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये 5 रुपयांची वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर तरी पोहे आधी पर प्लेट होते 40 रुपये, मात्र आता 45 रुपये एका प्लेटसाठी मोजावे लागतात। आणि याशिवाय शेगावची कचोरी जी आधी 10 रुपये पर प्लेट होती, आता त्याच्यामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे आणि 12 रुपये एका प्लेटसाठी मोजावे लागतात। गॅसचा शॉर्टेज असल्या कारणाने आणि लोकांची मागणी वाढत चालल्यामुळे स्वाभाविकच आहे, लोक जास्त पैसे देऊन वडापाव घ्यायला तयार असतात। लाईन लावून 2-2 तास वाया घालवतात आपले, पण 5 स्टार हॉटेलमध्ये नाही बसत, पण इकडे येऊन लाईनीत उभे राहतात। गॅस सिलेंडर किंवा तेल या गोष्टींमुळे जर त्याच्यावरती आपण जर तोडगा काढला सरकारने, तर ऑटोमॅटिकली त्याच्यापासून बनणारे जे काही पदार्थ आहे किंवा जे काही वस्तू आहेत त्यांचीही किंमत कमी होईल किंवा कंट्रोलमध्ये राहील। एंड ऑफ द डे हा जो इम्पॅक्ट जो काय पडतोय सफर एंड ऑफ द डे मोस्टली आपला सामान्य नागरिक किंवा कॉमन मॅनच करतो या सगळ्या गोष्टींमध्ये। ऐसा बढ़ना है कि मजदूर लोग खा नहीं पाता है, इधर उधर भटकता रहता है। 300, 400, 500 रुपये दिहाड़ी काम करता है और 20 रुपये हो गया। पहले 10 था तो ठीक था, 10 रुपये का। गॅस सिलेंडरमुळे ते न उपलब्ध होण्यामुळे भाव वाढत आहेत। तर भाव वाढणं हा विषय वेगळा, बिकॉज दिस इज मोर अबाउट ह्यूमन ॲटिट्यूड ऑन चांस पे डांस जिसको बोलते हैं वैसा। बट आई डोंट थिंक दॅट इज रिअली शुड बी अ लॉंग टर्म थिंग। वाढले तर काय होईल, 10 रुपयाने वाढत जातं। वडापाव अशी वस्तू आहे की कोणी एक खाल्ला 2 खाल्लं तरी पोट भर झालं ना।